21व्या शतकामध्ये तुम्ही आम्ही आलेलो आहोत. कसं 21वं शतक काय आहे? 21व्या शतकाची गंमत. सगळ्यात पहिला भाग म्हणजे अतिशय वेगवान व्यवस्था आहे. प्रचंड वेग आहे सगळ्या गोष्टींना. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये वेग आहे, गाड्यांना वेग आहे. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना देखील अत्यंत वेगाने घडतात, विचार अत्यंत वेगाने जातात. मुलं आता 1.5 स्पीडवर पोहोचलेत. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आम्ही व्हिडिओ 1x स्पीडवर पाहतो, ते 1.5 किंवा 2 पर्यंत पाहतात, कारण त्यांचा वेग अतिशय जास्त आहे. ते आपल्या कितीतरी पुढे आहेत. अतिशय वेगवान व्यवस्था, पण त्यासोबत तंत्रज्ञानाचा अतिरेक आणि डिजिटल व्यसन. We cannot stop technology. हम टेक्नोलॉजी को रोक नहीं सकते, किसी भी हालत में नहीं रोक सकते. इस टेक्नोलॉजी ने हमारे लाइफ को पूरी तरह से जकड़ लिया है, न कि हम उसमें अटक गए हैं. मी जसं सांगितलं ना, स्वतःचं पाहू. 15 मिनिटानंतर आपण व्हॉट्सअप चेक करतो. मुलांना सांगायच्या आधी आज घरी गेल्यानंतर मी जे काही सांगणार आहे ते तर इम्प्लिमेंट कराच, पण आपल्या फोनमध्ये स्क्रीन टाइम मोजता येतो तो किती आहे बघा. तुमच्या माझ्यासारख्या ॲडल्टचा देखील स्क्रीन टाइम 5-5 तास आहे. कॅन यू इमॅजिन? दिवसभरातल्या 24 तासातले 5 तास तुम्ही आम्ही मोबाईल बघतो. देन व्हॉट इज दॅट? दिस इज समथिंग विच इज रिअली टेरिबल. आत्मकेंद्रीपणा आणि गुप्तता, सेल्फ सेंटर, 100% सेल्फ सेंटर. आपण स्वतःमध्ये गुंतलेलो आहोत आणि एक प्रकारची गुप्तता आहे सगळी. 10व्या वर्गातल्या मुलाला आपण मोबाईल फोन दिलेला आहे, त्याचा फोन लॉक्ड आहे, पॅटर्न नाही का. तुम्हाला मला तो उघडता येत नाही. When I am saying all this, यातल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना लागू होतील असं नाही. आपल्यापैकी निश्चित पेरेंट्स जागरूक असतील. आपण तेवढा मोबाईल फोन मी जसा म्हटला तेवढा वापरत नसालही, त्या पेरेंट्स ते देखील या ठिकाणी आहेत. पण आपण सगळ्यांचा सर्वंकष विचार करून आपण बोलतो आहोत आणि त्यामुळे आपल्याला हे काळजीपूर्वक बघावं लागेल. ती गुप्तता आहे. त्यांचे अकाउंट्स आहेत. 18 वर्षाच्या खालच्या मुलाला इंस्टाग्रामचा अकाउंट उघडता येत नाही. नुकताच एक सर्वे झाला, 18 वर्षाच्या खालच्या किती मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्यांनी खोटं वय टाकून काढलेले आहेत. व्हॉट टू डू? आणि या गुप्ततेमुळे असं झालेलं आहे की त्यांचं विश्व आणि आपलं विश्व जरासं वेगळं झालेलं आहे. अस्वस्थता आणि नकारात्मक संवाद, स्वसंवाद. मी इथे तुमच्याशी बोलायला येताना पुण्याला राहणाऱ्या माझ्या मुलीशी आणि माझ्या मुलाशी बोलून आलो. त्यांना म्हटलं की तुम्ही सांगा तुम्हाला काय अपेक्षित आहे आमच्याकडून. माझ्या मुलीनी आणि माझ्या मुलांनी दिलेलं उत्तर मी तुम्हाला सांगतो. बाबा, आम्ही लोक लॉस्ट आहोत. लॉस्ट. आम्हाला समजत नाही आहे काय करावं, कारण आमचं जग म्हणजे इंस्टाग्राम झालेलं आहे. आमचं जग म्हणजे इंस्टाग्रामवर आम्हाला दिसतं तेच आम्ही करतो. माझी मुलगी जी पुण्याला राहते ती मला म्हणाली, आम्ही इंस्टाग्रामवरचीच गाणी ऐकतो, आम्ही इंस्टाग्रामवरच्या जाहिराती पाहून कपडे घालतो, आम्ही इंस्टाग्रामवर आलेलेच विचार फक्त ऐकतो आणि इंस्टाग्राम आम्हाला जे सांगेल ते आमच्यासाठी प्रमाण आहे. आई वडिलांना इंस्टाग्राम रिप्लेस करते आहे. वी हॅव टू थिंक अबाउट इट सिरियसली. अँड दॅट इज वाय नेक्स्ट इज स्पर्धेचा तणाव. आपल्या मुलीला मार्क्स मिळाले नाही म्हणून एक पालक आपल्या मुलीला मारून 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 टाकतो. हे काय मानसिकता आहे? हे काय होते? तुमच्या माझ्या भारत देशामध्ये, ज्या भारत देशाचे सांस्कृतिक वैभव हे आपण जगामध्ये सांगतो, तुमच्या माझ्या भारत देशाची कौटुंबिक स्थिती आपण संपूर्ण जगामध्ये पॉवरफुली सांगतो. या देशामधले माणसं संस्कारांनी घडलेले आहेत असं आपण जगामध्ये सांगतो. त्या देशामध्ये एक बाप आपल्या पोरीला मार्क्स कमी मिळाले आणि तिने उलट उत्तर दिलं म्हणून मारून टाकतो. हा कुठला तणाव आहे? कोणाचा आहे? मुलीचा आहे का बापाचा आहे? नेक्स्ट ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट. संयम आणि स्थिरता नाही, लॉस्ट. कधी एकदा गंमत म्हणून तुमचे मुलं मोबाईलवर टाईप करतात तर ते किती स्पीडनी टाईप करतात बघा.
झर 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 ते टाईप करतात. स्पीड, मल्टीटास्किंग करतात. एका वेळी 10-10, 15-15 विंडोज उघडले असतात त्यांनी. झर झर झर. अरे तुम्ही पोहोचेपर्यंत ती विंडो गायब होऊन जाते. तो काय पाहतोय तुम्ही काय सांगणार? त्यांच्या हातात दिलेला मोबाईल तुम्ही, आणि त्याच्या मॅडमचं लेक्चर सुरू आहे ऑनलाईन झूमवर, तुम्ही जाऊन पाहता, पाहायपर्यंत ती झर 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 पलटते. आणि आपल्याला वाटतं वा क्या पढाई कर रहा है. माफ करा, मी आपल्या मुलांबद्दल अविश्वास दाखवा असं म्हणत नाहीये, पण असं असेलच असं नाही. आणि त्यासाठी म्हणून सतर्कता अत्यंत आवश्यक आहे. त्या सतर्कतेसाठी पुढचा भाग आहे, जडणघडणीसाठी शास्त्रशुद्ध नियोजन आवश्यक आहे आपल्याला. तुम्ही आम्ही सगळे मिळून काहीतरी प्लॅन करूयात आज. तो प्लॅन एक्झिक्यूट करूयात, जेणेकरून तुमच्या माझ्या मुलांसमोर जो धोका येतोय तो धोका कसा टाळता येईल याचा प्रयत्न आपण करूया. आणि तो टाळण्यासाठी म्हणून मुलांचं पहिले व्यक्तिमत्व समजून घेऊयात. कसं असतं व्यक्तिमत्व?